हा, सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय असतं आपण जाणून घेतलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये हा चॅप्टर 4 मार्काला आहे, विथ ऑप्शन मध्ये हा 6 मार्काला आहे. डेफिनेशन काय असते, त्याच्यानंतर कॅन यू रिकॉल क्वेश्चन, ओके, त्याच्यानंतर बाकी सगळ्या आपल्या गोष्टी आपण बघितल्या होत्या मागच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपण ऍप्लिकेशन ऑफ द गॉस लॉ बघत होतो आणि याच्यामधलं पहिलं ऍप्लिकेशन आपण पाहत होतो, बरोबर आहे. तर काल नेटवर्कचा थोडा इश्यू होता, त्याच्यामुळे आपण थोडं स्टॉप केलं. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन आपण लिहिलेला आहे, डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ केली आहे. पण पुन्हा एकदा या ठिकाणी बघा क्वेश्चनला मी रीड करतो. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेल और द होलोस्फियर. एक होलोस्फियर आहे किंवा एक चार्जड शेल आहे, बरोबर आहे. एक स्पेरिकल शेल म्हणा, म्हणजे गोलाकार एक शेल आहे किंवा एक होलोस्फियर आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यस, काय फाइंड आउट करायचं आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहोत, बाय युझिंग द गॉस थेरम. गॉस थेरमचा युज करून आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करणार आहोत. एकदम इझी डेरिव्हेशन आहे, इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ द गॉस थेरम मध्ये आपण 3 डेरिव्हेशन बघणार आहोत आणि या तिन्हीपैकी 100% एखादं डेरिव्हेशन येईल किंवा जर समजा डेरिव्हेशन नाही आलं तर याच्यावर न्यूमरिकल 100% विचारले जाण्याची शक्यता आहे. यस, लक्षात आलंय. मुंडकर, त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या, अंजली, दिशा, ओके, जाधव, यस, त्याच्यानंतर बाकीचे पण, पालमचे स्वप्नील, त्याच्यानंतर सुखदेव, श्रावणी, इकडे तन्वी, बाकीच्या सर्व लक्षात आले. मला कमेंट मध्ये सांगा किंवा माईक ऑन करून तुम्ही सांगू शकता. यस सर. ओके. हा, तर डायग्राम आपण बघितली होती. ऍक्च्युअल मध्ये आपण हा जो ब्ल्यू लाईन मध्ये या ठिकाणी बघा हायलाइटर दिसतं सर्वांना. ब्ल्यू लाईन मध्ये आपण एक स्पियर ड्रॉ केलता आणि हा जो स्पियर आहे हा हॉलो स्पियर आहे. कसा स्पियर आहे, हॉलो स्पियर आहे. आणि हॉलो स्पियर वर आपण या ठिकाणी युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज हा डिस्ट्रीब्युट केलेला आहे. या हॉलोस्फिअर वर आपण युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्युट केलेला आहे आणि या पॉझिटिव्ह चार्ज मुळे, ओके, या पी पॉइंट वर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. तर आपण एक पी पॉइंट कन्सिडर केलेला आहे ज्याचं की डिस्टन्स स्मॉल आर आहे फ्रॉम द सेंटर ओ. त्याच्यानंतर कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ द स्पियर आहे आणि त्याच्यानंतर डीएस म्हणजे काय आहे, दॅट इज द क्रॉस सेक्शन एरिया किंवा एरिया ऑफ द पॉइंट पी कन्सिडर करा. आणि त्याच्यानंतर ई म्हणजे काय असतं, ई बार, दॅट इज द, यस, ई बार म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असतं, बरोबर आहे. आणि या इमॅजिनरी स्पियरला ब्ल्यू डॉटेड लाईन मध्ये जो इमॅजिनरी स्पियर दिसतोय, यस, तर त्या इमॅजिनरी स्पियरला आपण म्हणलेलं आहे गॉसियन स्पियर म्हणलेलं आहे. त्या इमॅजिनरी स्पियरला आपण काय म्हणलेलं आहे, गॉसियन स्पियर म्हणलेलं आहे. यस महाराज, एनी प्रॉब्लेम? त्याच्यानंतर बाकीचे हात खाली करा. यस, काही अडचण असेल तर यू कॅन कॉमेंट मी और डायरेक्टली माईक ऑन करून तुम्ही सांगू शकता. ओके, तर बघा रे, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, गॉस थेरमचा आपल्याला युज करायचा आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू द गॉस थेरम या ठिकाणी काय येणार आहे, पहिला पॉईंट आपला येणार आहे अकॉर्डिंग टू द गॉस थेरम. आता गॉस थेरम आपल्याला काय सांगतो सर्वांना माहित आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय अकॉर्डिंग टू गॉस थेरम. तर आता गॉसचं म्हणणं काय होतं सर्वांना माहित आहे. गॉस थेरम म्हणजे काय बघा, या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल टू काय असतं, नेट चार्ज अपॉन इलेक्ट्रिक, हा काय असतं, इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल टू नेट चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट असतं. ओके, हा जो फाय आहे, फायला आपण काय म्हणतो असतो, नेट इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणत असतो. क्यू म्हणजे काय असतं, नेट इलेक्ट्रिक चार्ज असतो आणि एप्सिलॉन नॉट काय असतं, दॅट इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस असतं. यस, आन्सर आता चालू केलंय. माईक मध्ये काय चालू आहे तुमचं, माईक बंद करा. एक मिनिट.
हा चला ठीक आहे, इथपर्यंतचा भाग सर्व लक्षात आला. अकॉर्डिंग टू द गॉस लॉ लेक्चर आता चालू झालेला आहे. बघा काही नाही, हा क्वेश्चन होता, क्वेश्चन नंतर डायग्राम आहे आणि डायरेक्टली आता आपण आन्सर चालू केलेला आहे. तर गॉस थेरम आपल्याला काय सांगतो, इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल टू नेट चार्ज अपॉन इप्सिलॉन नॉट असतं. आता हा जो फाय असतो, फायला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणत असतो. क्यू जो आहे त्याला आपण काय म्हणत असतो, नेट इलेक्ट्रिक चार्ज म्हणत असतो. आणि हा जो इप्सिलॉन नॉट आहे याला म्हणत असतो आपण परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस म्हणत असतो. काय म्हणत असतो याला आपण, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस म्हणत असतो. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉइंट माहित आहे, दॅट इज द बघा ऍक्च्युअल मध्ये 3 पॉइंट आहेत. ओके, आणि या 3 पॉइंट मधला आपल्याला एक पॉइंट यूज करायचा आहे. आता ऍक्च्युअल मध्ये 3 पॉइंट कोणकोणते आहेत बघा, एक लक्ष द्या, 2 मिनिट लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा आहे सरफेस चार्ज डेन्सिटी, त्याच्यानंतर आहे लिनियर चार्ज डेन्सिटी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. तर सरफेस चार्ज डेन्सिटीला आपण सिग्मा लेटरनं इंडिकेट करत असतो. कोणत्या लेटरने इंडिकेट करत असतो आपण सरफेस चार्ज डेन्सिटीला, सिग्मा लेटरनं आपण इंडिकेट करत असतो. सो सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इक्वल्स टू काय येणार आहे, चार्ज अपॉन एरिया येणार आहे. काय येणार आहे, चार्ज अपॉन एरिया येणार आहे. त्याच्यानंतर आहे लिनियर चार्ज डेन्सिटी आणि लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण लॅम्बडा लेटरने इंडिकेट करत असतो. कुठं लिहून घ्या वाटलं तर याला आपण क्यू अपॉन दॅट इज द लेंथ, म्हणजे चार्ज पर युनिट लेंथ. पहिलं होतं सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस असल्यामुळे आपण एरिया कन्सिडर करतो, तर चार्ज पर युनिट एरिया. या ठिकाणी आहे लिनियर चार्ज डेन्सिटी, दॅट इज द चार्ज पर युनिट लेंथ आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, दॅट इज द चार्ज पर युनिट व्हॉल्यूम येतं. बरोबर आहे. तर या 3 क्वांटिटी सर्वात महत्वाच्या आहेत. 3 प्रकारच्या डेन्सिटी आपण या ठिकाणी युज करत असतो चार्ज विषयी. पहिली आहे सरफेस चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी अँड द व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. तिघाचा पण फॉर्म्युला जवळपास सेमच आहे. चार्ज पर युनिट जर एरिया असेल तर सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट लेंथ असेल तर लिनियर चार्ज डेन्सिटी आणि चार्ज पर युनिट व्हॉल्यूम असेल तर त्याला आपण म्हणत असतो व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी म्हणत असतो. ओके, आता या ठिकाणी मग सरफेस बघा, स्पियर असल्यामुळे स्पियरचा सरफेस आहे. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी आपण सरफेस चार्ज डेन्सिटी आपण युज करणार आहोत. मग या ठिकाणी बघा, बट सरफेस चार्ज डेन्सिटी इज गिवन बाय. ओके, तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय बट, त्याच्यानंतर लिहायचं तुम्हाला बट सरफेस चार्ज डेन्सिटी इज गिवन बाय, दॅट इज द बट सरफेस चार्ज डेन्सिटी इज गिवन बाय. हा, आता सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय असतं तुम्हाला आता सांगितलं मी, दॅट इज द सिग्मा असतं, विच इज इक्वल टू काय येणार आहे, चार्ज पर युनिट एरिया येणार आहे. आणि एरिया ऑफ द स्पियरचा फॉर्म्युला, यस, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द एरिया ऑफ द स्पियर, तुम्ही माइक ऑन करून सांगू शकता. व्हॉट इज द एरिया ऑफ द स्पियर, स्पियरचा एरियाचा फॉर्म्युला, area of the sphere, be fast. Yes, साक्षी मुर्गे, व्हेरी गुड बेटा. तर या ठिकाणी याचा जो एरिया ऑफ द स्पियरचा फॉर्म्युला आहे, माईक ऑन केल्यानंतर लगेच आन्सर सांगितलं तर बंद करायचंय. तर एरिया ऑफ द स्पियरचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज द 4πr² आहे. बरोबर आहे. मुंडकर अंकुश यस, वैभव यस, करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर बाकी सर्वांनी पण आन्सर करेक्ट सांगितलंय. येस, व्हेरी गुड. तर एरिया ऑफ द स्पियर असल्यामुळे या ठिकाणी स्पियरचा एरिया 4πr² आहे. मॅथ वाल्यांना सगळ्यांना माहित आहे, दॅट इज या ठिकाणी बघा येणार आहे 4πR² येणार आहे. ओके, याला मी काय करतो, मस्त पैकी थोड्या छान अक्षरामध्ये लिहितो म्हणजे तुम्हाला पण या ठिकाणी छान दिसेल. दॅट इज या ठिकाणी चार्ज पर युनिट 4πR² तुम्ही म्हणू शकता. हा, आपल्याला क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग क्यू इक्वल्स टू काय येणार आहे, या ठिकाणी 4πR² इकडे डिवायडेशन मध्ये आहे. जर समजा आपण इकडे शिफ्ट केलं, इट गोज टू द न्यूमरेटर जाईल. बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. तर या ठिकाणी काय येणार आहे, सिग्मा इंटू 4πR², सिग्मा इंटू 4πR². तर वरचं जे इक्वेशन आहे दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ द गॉस लॉ मध्ये, गॉस थेरमचं जे इक्वेशन आहे याला इक्वेशन 1 नाव द्या. आणि त्याच्यानंतर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला आता माहिती झाली. क्यू म्हणजे काय असतं, सिग्मा इंटू 4πR² असतो. आणि क्यू ची व्हॅल्यू याच्यामध्ये आता पुटअप करा इक्वेशन 1 मध्ये. तर तुम्हाला या ठिकाणी काय लावावं लागेल, हळूच या ठिकाणी, यस, कसं या ठिकाणी हळूच तुम्हाला काय लावावं लागेल, दॅट इज द, यस, काय असतं, फ्रॉम इक्वेशन 1 लिहायचं. तुम्हाला काय लिहायचंय, फ्रॉम इक्वेशन 1. मग काय येणार आहे फ्रॉम इक्वेशन 1, फाय इक्वल्स टू क्यू ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, सिग्मा इंटू या ठिकाणी 4πR², सिग्मा इंटू 4πR² अपॉन या ठिकाणी काय येणार आहे, इप्सिलॉन नॉट येणार आहे. आपण काय केलंय,
काहीच नाही. या ठिकाणी फक्तपणे आपण क्यूच्या ठिकाणी आपण क्यूची व्हॅल्यू ऍज इट इज पुटअप केलेली आहे. आलं लक्षात सर्वांच्या? इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला का? येस सर. ओके, यस, सुबोध, व्हेरी गुड. त्याच्यानंतर सानिका, त्याच्यानंतर इकडं पवन, समजलं का? मुंडकर, ऋतुजा, रुपेश, कविता, यस, प्राची, देन निकिता, नेहा, मानसी, ओके, शिवानी, देन बेंद्रे. ओके, आता एखाद्याचं समजा नाव राहिलं असेल. अननोन कोण आहे रे? अननोनला मी रिमूव्ह करणार आहे. नाव टाका लवकर. अननोन कोण आहे? लवकरात लवकर नाव टाकायचंय, अदरवाईज रिमूव्ह केलं जाईल. हा, आणि नाव पूर्णपणे टाकायचंय. ओमकार असेल किंवा बाकी कुणी बी असेल, नाव पूर्णपणे टाकायचंय. यस, पूर्णपणे इकडं रेकॉर्डिंग चालू आहे. यस, समजलंय? ओके. हा, तर या ठिकाणी मग काय करा, याला आता इक्वेशन नंबर सेकंड नाव द्या. फाय इक्वल्स टू, आपण हा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. मग याला इक्वेशन नंबर आता आपण सेकंड नाव देऊया. त्याच्यानंतर आता काय करायचं, एकदा का आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स भेटलेला आहे आणि दिस इज द इलेक्ट्रिक फ्लक्स अकॉर्डिंग टू गॉस थेरम भेटलेला आहे. बट आपल्याला डेफिनेशन माहिती आहे इलेक्ट्रिक फ्लक्सची. काय असतो इलेक्ट्रिक फ्लक्स? दॅट इज द, बघा या ठिकाणी आपण म्हणलं होतं इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल्स टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ द इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इंटू द एरिया, दॅट इज द ई डॉट डीएस. म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फ्लक्स असतं. बरोबर आहे. दिस इज अकॉर्डिंग टू डेफिनेशन. म्हणजे एखाद्या युनिट सरफेस एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात. एखाद्या युनिट सरफेस एरियामधून, अरे एखादा सरफेस आहे, इथं आपण स्पेरिकल घेतला होता काल, बरोबर आहे. यस, एखाद्या सरफेस मधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणायचं. आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा कन्सेप्ट जो आहे आपण आणखी डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाच्या चॅप्टरमध्ये. कारण की त्या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत की जर समजा इलेक्ट्रिक फ्लक्स जर चेंज केली, यस, या छोट्याशा एरियामधून जर समजा आपण इलेक्ट्रिक फ्लक्स चेंज केली तर त्या ठिकाणी ईएमएफ कसा प्रोड्यूस होतो. यस, छोट्याशा एरियामधून जर समजा आपण इलेक्ट्रिक फ्लक्स चेंज केली आणि दॅट इज द, त्याला आपण म्हणणार आहेत फॅराडेज लॉस ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणणार आहेत. यस, याले लक्षामध्ये? बाकी सर्वांना आवाज आलाय? सर्वांना व्यवस्थित आवाज आलाय? यस, ओके. अननोन कोण आहे? लवकरात लवकर नाव टाका, अदरवाईज लगेच रिमूव्ह करतो. यस, अननोनला रिमूव्ह करण्यात आलेला आहे लाईव्ह डायरेक्टली. यस, रिमूव्ह. सर आवाज नाही येतो. बाकीच्या नाही ते सर्वांना आवाज? येस सर. ओके, तुम्ही तिथून आवाज चालू करा ना. हो सर. हो सर. हा, दमान दमान. जेवण फुल झालं वाटतं सर. ओके, चालते, ठीक आहे. खिचडी होती, खिचडी. खिचडी केली का? खिचडी चालू आहे. हा, दमान दमान. बाकी सगळे घाबरून पळून जातील. ओके, चला ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन माहित आहे. कुठपर्यंत आलतो आपण? एक मिनिट, याला रिफ्रेश मारतो. आता डेफिनेशन माहित आहे सर्वांना. आता बघा इथं आपण ऍक्च्युअल मध्ये काय केलेलं आहे, हा आपण पी पॉईंट घेतलेला आहे. कुठे घेतलाय आपण? आपल्या खिशामध्ये का नाहीये. कुठे घेतलाय आपण? या ठिकाणी गॉशियन स्पिअरवर, गॉशियन सरफेसवर आपण पी पॉईंट घेतलेला आहे आणि याचा एरिया किती आहे? डीएस आहे. येतं लक्षामध्ये? म्हणजे हा पी पॉईंट हा स्मॉल आहे, याचा एरिया पण दॅट इज द डीएस हा स्मॉल आहे. मग या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स पण स्मॉल असणार आहे, दॅट इज द आपण डी5 कन्सिडर करूया. बरोबर आहे. म्हणजे या पी पॉइंट पासून, या पी पॉइंट मधून या ठिकाणी स्मॉल इलेक्ट्रिक फ्लक्स काय होणार आहे? ट्रान्समिट होणार आहे. यस, येतं लक्षामध्ये? या पी पॉइंट मधून या ठिकाणी स्मॉल इलेक्ट्रिक फ्लक्स ट्रान्समिट होणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय ऍट पॉइंट पी किंवा फ्रॉम पॉइंट पी लिहायचंय. ओके, लेट पी बी द एनी पॉइंट ऑन द गॉशियन सरफेस. आणि डीएस म्हणजे काय आहे? स्मॉल एरिया आहे. तर त्या ठिकाणी बघा, द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ स्मॉल एरिया डीएस इज गिवन बाय. तर ऍट पॉइंट पी वर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी बघा, द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ
थ्रू अ very small area ds. या एरिया ds मधून आता किती इलेक्ट्रिक फ्लक्स पास होणार आहे, तर ती इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला लिहायची आहे. बरोबर आहे. अँड दॅट विल बी द काय येणार आहे, ds इज g1 बाय, ds इज द g1 बाय किती येणार आहे, दॅट इज द d5 येणार आहे. सो d5 इक्वल्स टू काय असतं, दॅट इज द e डॉट ds असतं. काय असतं, e डॉट ds असतं. येते लक्षामध्ये. ओके. तर आता ई डॉट डीएस काय असतं बघा, ई डॉट डीएस हा ई डीएस कॉस थिटा असतो. येस, मॅथ वाल्या मुलांना माहित असेल, डॉट प्रोडक्ट हा ऑलवेज कॉस थिटा असतो आणि क्रॉस प्रोडक्ट हा ऑलवेज साइन थिटा असतो. जर समजा या ठिकाणी ए क्रॉस बी असेल, ए क्रॉस बी असेल, तर याचा जो क्रॉस प्रोडक्ट असतो दॅट इज द ए बी. येस, काय येणार आहे, दॅट इज द ए बी साइन थिटा येणार आहे. यस, दॅट इज द ए बी साइन थिटा येणार आहे. माईक मध्ये मध्ये बिलकुल चालू करायचं नाही, अदरवाइज डायरेक्टली लाईव्ह ऑन दी स्पॉट यू विल बी रिमूव्ड फ्रॉम दिस ग्रुप आणि तुम्ही कधी जॉईन केले जाणार नाही. लक्षामध्ये. हा, तर या ठिकाणी बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो डबल एकदा, या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही आता जास्त डोकं घालू नका. हा कन्सेप्ट खूप नीट आणि जेईचा कन्सेप्ट डिटेल मध्ये आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, ई डॉट डीएस हा ई डीएस कॉस थिटा असतो. ज्यांना समजा आणखीन जाणून घ्यायचे की डॉट प्रोडक्ट जो असतो तो डॉट प्रोडक्ट कधी घ्यायचा आणि डॉट प्रोडक्ट हा ऑलवेज कॉस थिटा का असतो आणि क्रॉस प्रोडक्ट कधी घ्यायचा आणि क्रॉस प्रोडक्ट हा साइन थिटाच का असतो, तर त्यांनी काय करायचं, मला स्पेशल व्हॉट्सअप करायचंय. लक्षामध्ये नीट अँड जेईचा कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये सांगितलं जाईल व्हॉट्सअपद्वारे. ओके. तर या ठिकाणी बघा, ई डॉट डीएस ला ई डीएस कॉस थिटा लिहा. हा, तर मग या ठिकाणी बघा, आता सर्वात महत्वाचं म्हणजे काय, ई म्हणजे काय असतं रे, ई म्हणजे असतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, जी की आपल्याला फाइंड आउट करायची आहे. डीएस म्हणजे काय आहे, दॅट इज द पी पॉइंटचा स्मॉल एरिया आहे डीएस, आणि ज्याच्यामधून इलेक्ट्रिक फ्लक्स पास होत आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत आहे. बरोबर आहे. आणि कॉस थिटा म्हणजे काय असतं, दॅट इज द थिटा म्हणजे अँगल बिटवीन द ई आणि डीएस. या ठिकाणी बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याच डायरेक्शनला आहे, एरिया पण त्याच डायरेक्शनला आहे, तर दोघांतला जो अँगल असतो दॅट विल बी द या ठिकाणी 0 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे बघा, हिअर थिटा इक्वल्स टू काय येणार आहे, 0 येणार आहे. हिअर थिटा इक्वल्स टू 0 येणार आहे. देअरफॉर कॉस 0 ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे, कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. मग ही व्हॅल्यू जर समजा आपण वर पुटअप केली, दॅट इज द d5 विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, E इंटू ds येणार आहे. बरोबर आहे. आता हे झालं आपलं समजा स्मॉल फ्लक्स साठी. आता मला सांगा, या ठिकाणी हा जो एरिया डीएस आहे हा फक्त इथंच आहे का, नाहीये. हा इथं पण आहे, त्याच्यानंतर इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. हा सगळीकडे आहे गॉशियन सरफेसवर. बरोबर आहे. आणि चार्ज फक्त एकाच ठिकाणी नाहीये, चार्ज हा या सरफेसवर, या स्पिअरवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. काय सांगतोय मी, या स्पिअरवर. कोणत्या स्पिअरवर, या स्पिअरवर. येस, लक्षामध्ये. तर या स्पिअरवर चार्ज जो आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पी पॉइंट हा सगळीकडे आहे. मग सगळ्यांची बेरीज जर करायची असेल, सगळ्यांची तुम्हाला गोळा बेरीज जर करायची असेल, तर या ठिकाणी काय येणार आहे, दॅट इज द, तुम्हाला या ठिकाणी मॅथमॅटिकल भाषेमध्ये सांगायचं गेलं तर यू हॅव टू टेक डाऊन द इंटिग्रेशन ऑफ द ऑल द थिंग्स. ओके. सो या ठिकाणी मग इंटिग्रेशन घेतल्यानंतर तुम्हाला टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स येणार आहे. ओके. सो या ठिकाणी बघा काय येणार आहे, पुढचा पॉईंट जर या ठिकाणी लिहायचा गेला तर ब्लॅक कलरचा पेन घेतो. सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स, सो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स इज गिवन बाय किंवा इज G1 बाय. तर टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार आहे, दॅट इज द फाय विच इज इक्वल्स टू द क्लोज इंटिग्रेशन ऑफ द ई इंटू डीएस येणार आहे. बरोबर आहे. तर मग या ठिकाणी ई हा कॉन्स्टंट आहे आणि ऑलवेज आपण कॉन्स्टंटला बाहेर घेतो, तर कॉन्स्टंटला बाहेर घेतल्यानंतर मध्ये राहतं क्लोज इंटिग्रेशन ऑफ द डीएस राहतं. ओके. अँड दिस इज द फाय राहतं. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, दॅट इज द, जर समजा या ठिकाणचा एरिया हा डीएस असेल, इथला डीएस असेल, इथला डीएस असेल, दॅट इज द हा कम्प्लीट स्पिअर बनणार आहे. मग स्पिअरचा एरिया आपल्याला अगेन माहित आहे. येस, व्हॉट इज द एरिया ऑफ द स्पिअर, दॅट इज द काय येणार आहे, 4 पाय इंटू आर स्क्वेअर येणार आहे. बट या ठिकाणी कॅपिटल आर स्क्वेअर न घेता आपण स्मॉल आर स्क्वेअर घेणार आहोत. बरोबर आहे. कारण की गॉशियन सरफेस आहे स्पिरिकल आकाराचा. मग स्पिअरचा या ठिकाणी रेडियस काय आहे, दॅट इज द स्मॉल आहे. या ठिकाणी जो एरिया येणार आहे दॅट विल बी, yes, that will be the 4 pi r square येणार आहे.
येतं लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी फायची व्हॅल्यू आपल्याला निघालेली आहे आणि याला आता काय करा, हळूच याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. सो आता या ठिकाणी फाय आपल्याला 2 ठिकाणी भेटलेला आहे. कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला फाय भेटलाय? सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपण गॉस थेरमचा यूज केलता, सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपण गॉस थेरमचा यूज केलता, तर त्या ठिकाणी आपल्याला फाय भेटला. पाय नाही फाय, इट इज अ फाय, इलेक्ट्रिक फ्लक्स. तर फाय भेटला आपल्याला, हा व्हॅल्यू आली. करेक्ट, बिलकुल सही बात आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला डेफिनेशन वरून एकदा फाय भेटलेला आहे. बरोबर आहे, मग दोनदा फाय आपल्याला भेटलाय. मग फाय फायचा आपल्याला काही खार घालायचंय का? नाहीये. ओके, मग काय करणार, याला तुम्हाला कम्पेअर करायचंय. तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय बाय comparing equation second and third. By comparing equation second आणि third. सुबोध म्हणते सर आर कॅपिटल आहे का स्मॉल? या ठिकाणचं सुबोध आर जे आहे ते दॅट इज द स्मॉल आहे, कारण की हा डीएस म्हणजे कोणत्या पॉइंटचा एरिया आहे, दॅट इज द गॉशियन स्पिअर वरला या ठिकाणी पॉइंट आहे. मग या ठिकाणची गॉशियन स्पिअरची रेडियस काय आहे? स्मॉल आर आहे. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, तिथला आपण सरफेस एरिया घेतलेला आहे, दॅट इज द स्पिअरचा आपण सरफेस एरिया घेतलेला आहे, गॉशियन स्पिअरचा. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी स्मॉल आर घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण जी सरफेस डेन्सिटी घेतलेली आहे ती आपल्या हॉलो स्पिअरची घेतलेली होती, दॅट इज द, त्याच्यामुळे आपण जो सरफेस एरिया घेतला होता 4π इंटू कॅपिटल आर स्क्वेअर घेतलं होतं. बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय? स्मॉल आर घ्यायचंय. पहिल्यांदा कॅपिटल आर, नंतर स्मॉल आर घ्यायचंय. जर समजा या ठिकाणी दोन इक्वेशनला तुम्ही कम्पेअर केलं, यस सुबोध, आय थिंक तुझा डाऊट क्लिअर झाला असेल. यस यस सर. ओके, हा. तर या ठिकाणी मग काय करा, दोन इक्वेशनला कम्पेअर करा. इक्वेशन 1 ला तर मी काय करतो, मस्तपैकी कॉपी पेस्ट करतो. यस, म्हणजे डबल याची गरज नाही. दिस इज द कॉपी अँड दिस इज द चार्ट. ओके, कॉपी झालेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे एकदा पेस्ट करायचंय ई ची व्हॅल्यू. यस, दिस इज द कॉपी आणि या ठिकाणी तुम्हाला करायचंय पेस्ट. ओके ओके, राईट. तर या ठिकाणी या दोन इक्वेशनला आपण केलेलं आहे कम्पेअर. आता बघा कॅन्सल काय काय होईल, दॅट इज द, इथं 4 आहे, इथं 4 आहे, कॅन्सल, इथं पाय आहे, इथं पाय आहे, कॅन्सल होईल. त्याच्यानंतर आपल्याला ई फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे, ई ला इथंच ठेवा. त्याच्यानंतर बाकी इकडं आर स्क्वेअर हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये जाईल. सो सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअर, दिस विल बी द ई. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी कॅपिटल ई ची व्हॅल्यू किती येणार आहे, दॅट इज द, कॅपिटल ई ची व्हॅल्यू येणार आहे सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअर. लक्षामध्ये. सो दिस विल बी द फायनल एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. यस निकिता, समजलंय? ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बाकी सर्वांना समजलंय का? आम्हाला माईक ऑन करून यस ऑर नो सांगा. हा सर. हो सर. ओके, हो सर. यस, व्हेरी गुड. रुपेश. येस, आता बाकी कुणाचं नाव राहिलंय? शीतल समजलं. त्याच्यानंतर इकडं स्वप्नील, तन्वी, वैभव, 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 भरपूर वैभव झाले. यस सर. श्रावणी, त्याच्यानंतर संजीवनी कदम, सुजाता, समजलं सर. नेहा, माया, मानसी. ओके, इकडं कोण आहे? अंजली वाडीकर, ऐश्वर्या, आदित्य, भरपूर सारे आदित्य. हा ओके, चला ठीक आहे. कविता समजलं का? कविता आज मामाच्या गावाला गेले, आष्टूरला. हा चला ठीक आहे. ओके ओके, आता याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, स्पेशल केसेस बघायच्यात. स्पेशल केसेस मध्ये आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा जर समजा हा जो पी पॉइंट आहे, हा पी पॉइंट जर समजा या ठिकाणी ऑन द सरफेस ऑफ द हॉलोस्फिअर असेल, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असेल, आणि पी पॉइंट हा जर समजा इनसाइड द हॉलोस्फिअर असेल, तर त्या ठिकाणी यस, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. आता स्पेशल केसेस तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये लिहायच्या नाहीत, याच्या खाली लिहा दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर, आणि माझ्यासोबत लगेच लिहून घ्यायचं तुम्हाला. दिस इज द, एक मिनिट,
पेन चेंज करतो. यस, ग्रीन कलरचा पेन. दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर electric field intensity. This is the final expression for electric field intensity. Yes, लक्षामध्ये. ओके, स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही, याची स्क्रीनशॉट काढू द्या. स्क्रीनशॉट घ्यायची तर घ्या मग स्क्रीनशॉट. चालते, स्क्रीनशॉट घ्या. रेकॉर्डिंग स्टॉप करतो मी. चला, रेकॉर्डिंग स्टार्ट. तर या ठिकाणी आपल्याला स्पेशल केसेस बघायच्यात. तर स्पेशल केसेस मध्ये बघा, आता पहिली केस काय, जर समजा पी पॉइंट हा ऑन दी सरफेस ऑफ द स्पियर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टायटल करायचंय, टायटल लिहायचंय, दॅट आर द स्पेशल केसेस, याच्यामधली पहिली केस या ठिकाणी मी लिहितो, केस नंबर 1. जर समजा या ठिकाणी पी पॉइंट हा कुठं असेल, पी पॉइंट हा which is on the surface असेल, that is the if point P lies on the surface of charge. ओके, तर त्या ठिकाणी दॅट इज द काय असणार आहे, जर पी पॉइंट हा ऑन सरफेस असेल, तर त्या ठिकाणी काय येणार आहे, स्मॉल आर ची व्हॅल्यू कॅपिटल आर येणार आहे. तर या ठिकाणी जर समजा कॅपिटल आर स्मॉल आरच्या ठिकाणी तुम्ही कॅपिटल आर ची व्हॅल्यू पुटअप केली तर फायनल या ठिकाणी जे इक्वेशन येणार आहे, दॅट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं काय येणार आहे, सिग्मा इंटू कॅपिटल आर स्क्वेअर होतं अपॉन या ठिकाणी इप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअरच्या ठिकाणी कॅपिटल आर स्क्वेअर पुटअप केलं, कॅपिटल आर स्क्वेअर कॅन्सल, तर सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट येणार आहे, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट येणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जर समजा केस सेकंड आपण कन्सिडर केली तर केस सेकंड मध्ये काय येणार आहे, जर समजा पॉइंट दॅट इज अ पी पॉइंट लाईज इनसाइड द स्पियर असेल, तर त्या ठिकाणी काय घ्यायचं तुम्हाला, ई इक्वल्स टू डायरेक्टली 0 घ्यायचे, बिकॉज या ठिकाणी सिग्मा इक्वल्स टू काय असतं, 0 असतो. सिन्स या ठिकाणी काय असतं, सिग्मा इक्वल्स टू 0 असतं. याच्यानंतर काय करा, सेम लिंकला लगेच जॉईन करा, सेम लिंकला. ओके, मीटिंग एंड करतोय, सेम लिंकला लगेच जॉईन करा.